पाहिलं तर स्ट्रक्चर ऑफ स्पर्म, त्यासाठी प्रोसेस पाहिली होती आधी स्पर्मेटोजेनेसिस. त्यानंतर पाहिलं स्ट्रक्चर ऑफ ओव्हम, ओव्हम फॉर्मेशनची प्रोसेस ओजिनेसिस. आता पाहायचा टॉपिक आपल्याला फर्टिलायझेशन, याला म्हटलं सिंग्या. तुम्हाला माहिती आहे स्पर्म जो आहे हा स्पर्म हॅप्लॉइड मेल गॅमेट आहे. ओव्हम स्पर्म कुठे फॉर्म झाला? मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये म्हणजे टेस्टिस मध्ये. ओव्हम हा फिमेल गॅमेट आहे. ओव्हम और एग हा कुठे फॉर्म झाला? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये म्हणजे ओव्हरी मध्ये. स्पर्म हॅप्लॉइड एक सेल आहे. ओव्हम सुद्धा हॅप्लॉइड एक सेल आहे. स्पर्म हा एक हॅप्लॉइड सेल, ओव्हम एक सेल, दोन सेल जेव्हा फ्यूज होते तेव्हा किती सेल बनणार? एक. फक्त एवढाच, सेल एक प्लस एक एकच झाला. दोन सेल न झाले ते का? कारण दोन सेल फ्यूज झाले म्हणून एकच सेल बनला, पण तो सेल बनला डिप्लॉइड, कारण n प्लस n टू n. काय म्हटलं मला? n प्लस n टू n डिप्लॉइड सेल, आणि त्याला नाव दिलं झायगोट. म्हणजे तुमच्या लक्षात केलं फ्युजन ऑफ fertilization means process of fusion of haploid male gamete with haploid female gamete to form diploid zygote is called fertilization. What is fertilization? The process of fusion of haploid male आणि haploid female gamete, दोघे haploidच आहे. मेल गॅमेट हॅप्लॉइड आहे, फिमेल गॅमेट हॅप्लॉइड आहे, दोघांचं फ्युजन झालं, प्रोडक्ट कोणता? डिप्लॉइड झायगोट. त्या प्रोसेसला नाव दिलं फर्टिलायझेशन. ह्युमन बिईंगचा जर विचार केला, ह्युमन बिईंग मध्ये फर्टिलायझेशन कुठे होते? अँपुल ऑफ फॅलोपियन ट्यूब. आता म्हणाले अँपुला काय आठवा? फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमचे पार्ट आठवा. चार पार्ट होते मेन. इंटरनल जेनेटिलियाचे चार पार्ट. पहिला पेअर ऑफ ओव्हरीज, दुसरा होता पेअर ऑफ फॅलोपियन ट्यूब, त्यालाच म्हटलं होतं ओव्हिडक्ट, त्यालाच म्हटलं होतं युटेराइन ट्यूब. होता तो पार्ट त्या फॅलोपियन ट्यूब मध्ये होते. फॅलोपियन ट्यूबचे तीन पार्ट होते. पहिला पार्ट कोणता? इन्फंडिबुलम विथ फिमरी. मिडल पार्ट कोणता? अँपुला. आणि पोस्टेरियर पार्ट कोणता? इस्थमस. त्या अँपुला. In human being, fertilization takes place in ampulla of fallopian tube. In human being, fertilization takes place in ampulla of fallopian tube. So, it is internal fertilization. आता म्हणाले इंटरनल फर्टिलायझेशन आहे, मग एक्सटर्नल फर्टिलायझेशन काय असते? या फर्टिलायझेशन कुठून आलं? फिमेलच्या बॉडीमध्ये होऊन आलं, म्हणून म्हटलं इंटरनल फर्टिलायझेशन. एक्सटर्नल फर्टिलायझेशन म्हणजे बॉडीच्या बाहेर. फॉर एक्झाम्पल फ्रॉग मध्ये काय होते? फ्रॉग ॲम्फिबियन आहे, जमिनीवर राहते, पाण्यात राहते. पाण्यात जनरली फ्रॉग हा जमिनीवरच राहते, पाण्यामध्ये तो फर्टिलायझेशन साठी जाते. मग काय होते? मेल फ्रॉग पाण्यामध्ये रिलीज करते मेल गॅमेट, फिमेल फ्रॉग पाण्यामध्ये रिलीज करते फिमेल गॅमेट, आणि त्या पाण्यामध्ये म्हणजे बॉडीच्या बाहेर काय झालं? फर्टिलायझेशन. त्याला म्हणतात एक्सटर्नल फर्टिलायझेशन. पण ह्युमन मध्ये फर्टिलायझेशन कुठं झालं? अँपुला ऑफ फॅलोपियन ट्यूब. म्हणून ह्युमन मध्ये फर्टिलायझेशन इंटरनल. दोन गोष्टी लक्षात आल्या. प्रोसेस वापरून पुन्हा काय सांगतोय? व्हॉट इज फर्टिलायझेशन? प्रोसेस ऑफ फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट टू फॉर्म डिप्लॉइड झायगोट इज कॉल्ड फर्टिलायझेशन. म्हणजेच अशी प्रोसेस आहे ज्यामध्ये हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट दोघांचं फ्युजन होणार आणि डिप्लॉइड झायगोट फॉर्म होणार. इन ह्युमन फर्टिलायझेशन टेक्स प्लेस इन अँपुला ऑफ फॅलोपियन ट्यूब. ह्युमन मध्ये कुठं होते फर्टिलायझेशनची साईट? कोणती आहे फर्टिलायझेशनची साईट? म्हणजे प्लेस, लोकेशन अँपुला ऑफ फॅलोपियन ट्यूब. त्यानंतर म्हटलं मी सो इट इज इंटरनल फर्टिलायझेशन. फिमेल बॉडीच्या आतमध्ये फर्टिलायझेशन होते, म्हणून इंटरनल फर्टिलायझेशन काय प्रोसेस आहे तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी दोन अलग अलग बॉडी ह्युमन म्हटलं तर
मेल बॉडी अलग आहे, फिमेल बॉडी अलग आहे. मेल बॉडीच्या आतमध्ये मेल गमेट फॉर्म झालेला आहे ज्याला म्हटलं स्पर्म और स्पर्मॅटोझोआ. फिमेल बॉडीच्या आतमध्ये फॉर्म झालेला आहे एक ऑर्गन. दोघांचं फ्युजन होणं. मग आता हे दोन बॉडी मधले दोन गमेट एकत्र कसे येते? पहिल्यांदा काय होईल याची प्रोसेस मध्ये? पहिल्यांदा काय म्हटलं ते इन्सेमिनेशन. इन्सेमिनेशन म्हणजे एंट्री ऑफ सिमेन. सिमेन काय? सिमेन व्हाइट मिल्की सबस्टन्स कंटेनिंग स्पर्म. सिमेन हा व्हाइट मिल्की सबस्टन्स आहे, स्पर्म ज्यामध्ये स्पर्म असतात. तो सिमेन वजायना मध्ये डिपॉझिट करणं. वजायना काय? ओपनिंग ऑफ फिमेल बॉडी, त्यामध्ये डिपॉझिट करणं त्याला म्हटलं इन्सेमिनेशन. काय सांगितलं? डिस्चार्ज होऊन आलं सिमेनचं कुठं? वजायनामध्ये ऍट द टाइम ऑफ कापुलेशन. आता माहित पाहिजे कापुलेशन. कापुलेशन मीन्स कॉयटस. कापुलेशन मीन्स कॉयटस. कॉयटस म्हणजे काय? सेक्सुअल कॉन्टॅक्ट बिटवीन मेल अँड फिमेल. कॉयटसला दुसरं नाव आहे सेक्सुअल इंटरकोर्स. तीन नाव सांगितले: कापुलेशन और कॉयटस और सेक्सुअल इंटरकोर्स, ज्याला सिंपली म्हणतो आपण सेक्सुअल कॉन्टॅक्ट बिटवीन मेल अँड फिमेल. मेल आणि फिमेल मध्ये ज्यावेळेला सेक्सुअल कॉन्टॅक्ट होईल, त्या सेक्सुअल कॉन्टॅक्ट ज्या वेळेला होते त्यावेळेला काय होते? मेलचा जो इलॉंगेटेड पार्ट आहे, ज्याला नाव दिलं आपण मेलचा इलॉंगेटेड पार्ट कोणता? पेनिस. मेलचा इलॉंगेटेड पार्ट कोणता? पेनिस. हा इंट्रोड्यूस होते कुठे? इन द ओपनिंग ऑफ फिमेल. ओपनिंग ऑफ फिमेल म्हणजे कोणतं? वजायना. काय झालं? सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या वेळेला मेलचा इलॉंगेटेड पार्ट पेनिस हा फिमेलच्या वजायनामध्ये इंट्रोड्यूस झाला. अँड देन देयर इज अ फॉरवर्ड अँड बॅकवर्ड मुवमेंट ऑफ पेनिस इनटू वजायना. या पेनिसची वजायनामध्ये फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट होतो. ऍट द एंडिंग ऑफ सेक्सुअल कॉन्टॅक्ट, ज्या वेळेला सेक्सुअल कॉन्टॅक्ट संपेल त्यावेळेला हा पेनिस काय करतो? सिमेन. सिमेन म्हणजे काय? आधी व्हाइट मिल्की सिक्रीशन. सिमेन म्हणजे काय? व्हाइट मिल्की सिक्रीशन, ज्यामध्ये काय? स्पर्म कंटेनिंग स्पर्म या वजायनामध्ये इंट्रोड्यूस करतो. वजायना ऑफ फिमेल मध्ये. वजायना कुठे? आठवा फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम. या ठिकाणी काढलं होतं असं आपण युटेरस मध्ये रफ डायग्राम काढतो कमी जागेमध्ये. आधी काढला आपण क्लिअर डायग्राम. या ठिकाणी असं हे होते फॅलोपियन ट्यूब. या ठिकाणी इन्फंटिबुलम फ्युमरी. या ठिकाणी ओरी जोडलं त्याला. या ठिकाणी वजायना. हा वजायना. खाली उल्वा. उल्वा का एक्सटर्नल जेनेटेलियम. हा झाला युटेरस. ही झाली फॅलोपियन ट्यूब. फॅलोपियन ट्यूबचा मिडल पार्ट जो आहे एम्पुला. एम्पुला ऑफ फॅलोपियन ट्यूब. हे झालं इस्थमस. हे झालं इन्फंटिबुलम. काय झालं? ज्यावेळेला मेल आणि फिमेल मध्ये सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला त्यावेळेला मेलचा इलॉंगेटेड पेनिस या वजायनामध्ये इंट्रोड्यूस होता. या वजायनामध्ये त्याची फॉरवर्ड आणि बॅकवर्ड मुवमेंट झाली पेनिसची. ज्यावेळेला सेक्सुअल कॉन्टॅक्ट एंड झाला त्यावेळेला या ठिकाणी 3 ते 4 ml सिमेन हा डिपॉझिट झाला वजायनामध्ये. आणि त्या सिमेन मध्ये काय? स्पर्म. या ठिकाणी लिहितो मी आता सिमेन विथ स्पर्म किंवा सिमेन कंटेनिंग स्पर्म. या ठिकाणी मेलचा रोल संपला. मेलच्या बॉडीमध्ये जे स्पर्म होते म्हणजे मेल गमेट होते ते सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या वेळेला फिमेलच्या बॉडीमध्ये इंट्रोड्यूस केले. या ठिकाणी ओहम फॉर्म झाला. तो ओहम कुठे आलेला आहे? हा ओहम आलेला आहे या फॅलोपियन ट्यूबच्या एम्पुलामध्ये. हा ओहम येऊन तयार आहे. पुन्हा ठिकाणी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मेल मध्ये स्पर्म एनी टाइम अवेलेबल आहे. मेल मध्ये स्पर्म. फिमेल मध्ये ओहम कधी असतो? आधी शिकवून मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये
मेन्स्ट्रुअल सायकल ही 28 दिवसाची सायकल आहे. 28 दिवसापैकी 14व्या दिवशी, वाक्य लक्षात घे जा, 28 प्रत्येक मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 28 दिवसाच्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 14व्या दिवशी 2 पैकी एक ओव्हरी 1 ओहम रिलीज करते. काय बोलू मी? 28 दिवसाच्या मेन्स्ट्रुअल सायकल मध्ये 14व्या दिवशी म्हणजे मधात मिडवेला 28 दिवसापैकी 14व्या दिवशी 2 ओव्हरी पैकी, कारण फिमेल मध्ये 2 ओव्हरी आहे, 2 ओव्हरी पैकी 1 ओव्हरी, एकच, 2 पैकी एकच, 2 पैकी 1 ओव्हरी एकच ओहम रिलीज करते. म्हणजे याचा अर्थ 28 दिवसामध्ये म्हणजे महिन्याभरामध्ये एकच ओहम येतो फिमेल मध्ये, तोही 14व्या दिवशी. आणि त्यावेळेला जर सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला फिमेलचा मेल सोबत तर त्या ठिकाणी प्रेग्नन्सीचे चान्सेस असतात. आणि म्हणून म्हटलं आणि ही जी प्रोसेस आहे की या ठिकाणी सिमेंट डिस्चार्ज झालेला आहे व्हाजाइनामध्ये, कधी? ऍट द टाइम ऑफ कॉप्युलेशन, ऍट द टाइम ऑफ सेक्सुअल कॉन्टॅक्ट, त्याला म्हटलं आपण इन्सेमिनेशन. व्हॉट इज इन्सेमिनेशन? द डिस्चार्ज ऑफ सिमेंट इनटू व्हाजाइना. डिस्चार्ज ऑफ सिमेंट डिस्चार्ज झाला व्हाजाइनामध्ये, कधी? ऍट द टाइम ऑफ कॉप्युलेशन. डिस्चार्ज ऑफ सिमेंट into vagina, discharge of semen into vagina at the time of copulation is called insemination. म्हणजे याचा अर्थ तुमच्या लक्षात आलेला आहे. मेल आणि फिमेल मध्ये कॉप्युलेशन झालं, सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला, सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या एंडिंगला मेलच्या पेनिसनी फिमेलच्या व्हाजाइनामध्ये काय डिपॉझिट केलेलं आहे? सिमेन, स्पर्म इथे आले, मेलचा रोल संपला. आता सगळे जे चेंजेस होतील ते काय काय होते पुढं, हे पुढं सगळं होणार फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये, फिमेल बॉडी. आता विचार करा, स्पर्म या ठिकाणी आहे व्हाजाइनामध्ये, ओहम या ठिकाणी आहे अँपुलामध्ये, अँपुला फॅलोपियन ट्यूब मध्ये, फर्टिलायझेशन इथं होणार. मग आता इथून इथे स्पर्म येतात ना, नंबर ऑफ चेंजेस होतात. काय होतं? सेकंड पॉईंट घेतला आपण, मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड द एग. हे स्पर्म चालले आता कुठं? एक कडे चालले. मुवमेंट कशी होते? आता पहिला पॉइंट समजला इन्सेमिनेशन. काय म्हटलं मी? डिस्चार्ज ऑफ सिमेन, डिस्चार्ज ऑफ सिमेन इनटू व्हाजाइना. सिमेन डिस्चार्ज झाला व्हाजाइनामध्ये, डिस्चार्ज ऑफ सिमेन इनटू व्हाजाइना ऍट द टाइम ऑफ कॉप्युलेशन इज कॉल्ड, त्याला म्हटलं इन्सेमिनेशन. सिमेन इथे आलेला आहे. आता मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग, ओहम म्हणजेच काय? एग. मुवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग, स्पर्म रिचिंग द व्हाजाइना, जे स्पर्म व्हाजाइनामध्ये पोहोचले, अंडरगोज कपॅसिटेशन. कपॅसिटेशन म्हणजे ऍक्टिव्हेशन. कपॅसिटेशन म्हणजे काय? ऍक्टिव्हेशन. स्पर्म रिचिंग द व्हाजाइना, स्पर्म कुठे पोहोचलेले आहे? व्हाजाइना. मुवमेंट कशी होणार? पहिल्यांदा पोहोचलेले जे स्पर्म आहे त्याचं कपॅसिटेशन होणार, ऍक्टिव्हेशन होणार, आणि त्याला लागते जवळजवळ इट रिक्वायर नियर अबाउट 5 to 6 hours. 5 to 6 hours पाहिजे. मुवमेंटच्या आधी भाग काय होणार? स्पर्म रिचिंग द व्हाजाइना, स्पर्म रिचिंग द व्हाजाइना अंडरगोज कपॅसिटेशन. कपॅसिटेशन म्हणजे ऍक्टिव्हेशन, म्हणजे स्पर्म आधी ऍक्टिव्ह होणार आणि ऍक्टिव्ह होण्यासाठी लागणार 5 ते 6 तास ऍक्टिव्ह होण्यासाठी लागणार. मग कपॅसिटेशन होते म्हणजे काय होते? कपॅसिटेशन होते म्हणजे ऍक्टिव्हेशन होते, म्हणजेच काय होते? जी ऍक्ट्रोझोमल कॅप आहे स्पर्मची, काय स्पर्मची ऍक्ट्रोझोमल कॅप? आठवा. स्पर्मचं स्ट्रक्चर पाहत आपण ते असं इकडे होतं. स्पर्मचे 4 भाग पडले, हेड, नेक, मिडल पीस, टेल. कोणते 4 पार्ट होते? हेड वर होतं असं हेड, हेड इथं नेक, मिडल पीस आणि इथं टेल होते. टेल आता हे काही एवढा मोठा डायग्राम मी काढत बसत नाही. इथं मायटोकॉन्ड्रिया होते, शेषी इथं हे होते. इथे न्यूक्लियस होता आणि न्यूक्लियसच्या वर इथं होते ऍक्ट्रोझोमल कॅप. डायग्राम आपण क्लिअर चांगला डायग्राम काढलेला आहे. हे आता रफ आहे सगळं. ही आहे ऍक्ट्रोझोमल कॅप. सध्या आपल्याला चित्र कसं आहे?
सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या एंडिंगला मेलनी स्पर्म कंटेनिंग सिमेंट डिस्चार्ज केलेला कुठं वजानामध्ये स्पर्म मेलचा रोल संपलेला आहे स्पर्म गेले वजानामध्ये आता सगळे चेंजेस कुठं होणार फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम मध्ये आता स्पर्मला मुवमेंट करायचे कुठं ओमकडे पण काय होईल स्पर्म रिचिंग द वजाना अंडरगोज कॅपॅसिटेशन म्हणजे ऍक्टिव्हेशन आता ते ऍक्टिव्ह होतील 5-6 तास लागेल मग ऍक्टिव्हेशनच्या वेळेला काय होते ऍक्रोसोमल कॅप जी आहे स्पर्मची थीन होते ठीक होते ऍक्रोसोमल कॅप बिकम थीन Ca double positive enter the sperm making it extract स्पर्म मध्ये Ca डबल पॉझिटिव्ह ची एंट्री झाली Ca डबल पॉझिटिव्ह एंटर झाले स्पर्म मध्ये मेकिंग द स्पर्म एक्स्ट्रॅक्टिव्ह त्यामुळे स्पर्म जास्त ऍक्टिव्ह झाले स्पर्म याची ऍक्टिव्हनेस वाढला काय झालं पुन्हा आठवत चला जुना आठवेल तेव्हा समोर आपण शांततेत सरकू कारण टॉपिक आहे इतका सोपा नाहीये मेल आणि फिमेल मध्ये सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या एंडिंगला मेलच्या पेनिसनी डिस्चार्ज केलेला सिमेंट कुठं वजानामध्ये त्याला म्हणतात इन्सेमिनेशन स्पर्मला आता मुवमेंट करायचे कुठं एक कडे ओम कडे पहिल्यांदा काय झालं की जे ओम जे रीच झालेले आहे कुठं वजानामध्ये त्याचं कॅपॅसिटेशन होईल ऍक्टिव्हेशन होईल त्याला लागेल 5 ते 6 तास ऍक्टिव्हेशनच्या वेळेला ऍक्रोसोमल कॅप ही थीन झाली आणि त्यामुळे Ca डबल पॉझिटिव्ह एंटर झाले त्यामध्ये आणि त्यामुळे स्पर्म एक्स्ट्रा ऍक्टिव्ह होतात स्पर्मचा ऍक्टिव्हनेस वाढतो काय त्याला मुवमेंट करायची प्रोस्टाग्लॅंडिन वेस्टिब्युलर सिक्रीशन वेस्टिब्युल काय वेस्टिब्युल इज द पार्ट ऑफ vulva वेस्टिब्युलर सिक्रीशन ऍक्टिव्हेट द स्पर्म प्रोस्टाग्लॅंडिन कोणी ऍक्टिव्ह केलं पहिले तुम्हाला माहिती आहे आधी सांगितलं त्या ऍक्रोसोमल कॅप काय झाले चीन झाली Ca डबल पॉझिटिव्ह काय झाले एंटर झाले आतमध्ये स्पर्म एक्स्ट्रा ऍक्टिव्ह झालेला आहे Ca डबल पॉझिटिव्ह पुन्हा प्रोस्टाग्लॅंडिन हा सबस्टन्स वेस्टिब्युलर सिक्रीशन वेस्टिब्युलर सिक्रेट केलेलं फ्लुइड हे सुद्धा स्पर्मला ऍक्टिव्ह करते कशासाठी टू मूव द स्पर्म फ्रॉम वजाइना मधून towards the uterus and then to the ampulla कोणी ऍक्टिव्हेट केलं लक्षात आलं काय हा टॉपिक सेकंड आहे संबंधाला मुवमेंट साठी कोणी ऍक्टिव्ह केलं पहिले काय म्हटलं मी की ऍक्रोसोमल कॅप ऍक्टिव्हेशनच्या वेळेला काय झाली थीन झाली Ca डबल पॉझिटिव्ह एंटर झाले Ca डबल पॉझिटिव्हने स्पर्मला एक्स्ट्रा ऍक्टिव्ह केलं झालं म्हणजे Ca डबल पॉझिटिव्ह रिस्पॉन्सिबल ऍक्टिव्हेशन साठी मग काय सांगितलं प्रोस्टाग्लॅंडिन त्यानंतर वेस्टिब्युलर सिक्रीशन सुद्धा ऍक्टिव्हेट करते स्पर्मला कशासाठी टू मूव स्पर्म फ्रॉम वजाइना टू युटेरस इथून इथं जा आणि इथून टू द अँपुला म्हणजे अँपुला पर्यंत पोहोचण्यासाठी ऍक्टिव्हेट करते हे झालं आणि अशा प्रकारे स्पर्मची मुवमेंट झाली आणि स्पर्म कुठं आले स्पर्म अँपुला मध्ये आले इथपर्यंत पुन्हा एकदा सांगतो आले स्पर्म इथं आला कशी आली एकदा पुन्हा सांगतो पहिल्यांदा इन्सेमिनेशन झालं म्हणजे मेल आणि फिमेल मध्ये सेक्सुअल कॉन्टॅक्ट झाला सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या एंडिंगला मेलच्या पेनिसनी सिमेंट विथ स्पर्म डिस्चार्ज केला कुठं वजाइनामध्ये कधी सेक्सुअल कॉन्टॅक्टच्या वेळेला कॉप्युलेशनच्या वेळेला झालं आला सिमेंट स्पर्म मग या स्पर्मला कुठं जातं अँपुलामध्ये म्हणून हेडिंग दिला आपण मूवमेंट ऑफ स्पर्म टुवर्ड्स द एग काय झालं स्पर्म रिचिंग द वजाइना जे स्पर्म वजाइनामध्ये पोहोचले अंडरगोज कॅपॅसिटेशन ऍक्टिव्ह होतील ऍक्टिव्हेशन इट रिक्वायर 5 to 6 hours इथपर्यंत समजलं मग ऍक्टिव्ह होते म्हणजे काय होते मग काय होते आपण एवढं सांगितलं की कॅपॅसिटेशनच्या वेळेला जे स्पर्म आहे म्हणजे जे स्पर्म जे इथं पोहोचले वजाइनामध्ये त्याचं कॅपॅसिटेशन होणार ऍक्टिव्हेशन होणार 5-6 तास लागेल आता स्पर्म ऍक्टिव्ह होईल आधी जायच्या आधी झालं त्याला समोर इथपर्यंत मग त्यासाठी काय झालं कॅपॅसिटेशनच्या वेळेला काय झालं ही ऍक्रोसोमल कॅप थीन झाली पहिल्यांदा
थिन झाल्यानंतर Ca डबल पॉझिटिव्ह एंटर झाले. Ca डबल पॉझिटिव्हनी स्पर्मला ऍक्टिव्ह तर केलं. बरोबर आहे. म्हणजे एखादी वस्तू आपण खाल्ली थोडं ऍक्टिव्ह झालं, अजून काही खाल्लं अजून ऍक्टिव्ह झालं. तसंच झालं की Ca डबल पॉझिटिव्ह आतमध्ये एंटर झाला, त्याने ऍक्टिव्ह केलं. सोबतच प्रोस्टाग्लॅंडिन, पुन्हा वेस्टिब्युलचं सिक्रिशन, वेस्टिब्युलर सिक्रिशन ऍक्टिव्हेट द स्पर्म. कशासाठी? टू मूव्ह sperm from vagina to uterus and then to ampulla. जिथं एक आहे, इथं स्पर्म आले, इथले स्पर्म आता मिटवले, इथले गेले चालले, स्पर्म गेले म्हणजे सिमेन सेट गेली. आता नेक्स्ट, एंट्री ऑफ स्पर्म इनटू द एग. ओहम एक आहे आणि स्पर्मची संख्या जास्त 100 मध्ये, इथं तर मिलियन मध्ये होते, 100 मध्ये गेले फक्त. जर का ड्यू टू केमिकल अँड मेकॅनिकल हजार्ड्स, काही ऍसिडिटीमुळे डिस्ट्रॉय झाले, काही त्यावर आदळले बिदळले, काही मेले, त्याच्यातले मोजके फ्यू 100 इथं जाऊन पोहोचले. पण तरी प्रॉब्लेम काय? ओहम किती आहे? 1. स्पर्म किती फ्यूज होणार? 1. आहे किती? फ्यू 100 असेल तर इथं फ्यू 100 आहे इथे पोहोचले. आता स्पर्मची एंट्री होणार 1 मध्ये. फर्टिलायझेशनचा अर्थ हा नाही आहे की 2 सेल फ्यूज होतील, हे आपण तात्पुरतं म्हणतो. ऍक्च्युली फर्टिलायझेशन मध्ये काय होते? हा स्पर्म एकच्या आतमध्ये घुसतो. हा झाला स्पर्म, हा गोल झाला एक, हा याच्या आतमध्ये घुसते, एकच्या एंट्री करते. म्हणजे शेवटी काय राहणार? एकच सेल, हा एक आहे. फक्त सध्याला म्हटलं अनफर्टिलाइज एक, स्पर्म आतमध्ये घुसला, कुणाच्या आतमध्ये? एकच्या. सध्या एक काय? दोघांमधला फरक पहा. सध्या एक काय? अनफर्टिलाइज एक आहे. स्पर्म आतमध्ये घुसला आणि फर्टिलायझेशन झालं की याला म्हणणार फर्टिलाइज एक किंवा झायगोट. मग आता एंट्री ऑफ स्पर्म इनटू एग काही साधी सोपी नाही. त्याला कवरिंग आहे एकला. कोणते कवरिंग? 8वा. आतमध्ये न्यूक्लियस होतं, 8वा ओहमचं स्ट्रक्चर. त्याच्या भोवताल होतं व्हायटेलाइन मेम्ब्रेन होती. व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या बाहेर होतं झोना पेलुसिडा. त्याच्या बाहेर कवरिंग होतं कोरोना रेडिएटा. 3 महत्वाचे कवरिंग आहे. 8वा आणि 8वा समोर स्ट्रक्चर किंवा एकदा पाहून घ्या, मागे व्हिडिओ, आधीचा व्हिडिओ पाहून घ्या की स्ट्रक्चर कसं आहे ओहमचं, कारण त्यावर डिपेंड आहे सगळं. आणि म्हणून तुम्हाला माहित पाहिजे, सुरुवातीला न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसच्या भोवताल व्हायटेलाइन मेम्ब्रेन आहे, त्याच्या भोवताला झोना पेलुसिडा, त्याच्या भोवताला कोरोना रेडिएटा. म्हणजे सर्वात बाहेर कोरोना रेडिएटा, सर्वात बाहेर. त्याच्या आतमध्ये झोना पेलुसिडा, त्याच्या आतमध्ये व्हायटेलाइन मेम्ब्रेन. आणि व्हायटेलाइन मेम्ब्रेन आणि झोना पेलुसिडाच्या मधात जो स्पेस आहे म्हणजे व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या भोवताल पेरी व्हायटेलाइन स्पेस. पेरी म्हणजे सराउंडिंग. व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या भोवताल आहे म्हणजे व्हायटेलाइन मेम्ब्रेनला सराउंड करते. तो व्हायटेलाइन मेम्ब्रेनच्या भोवताल आहे म्हणजे सराउंड करते. आधीचा व्हिडिओ पाहून घ्यायचा एकदा पुन्हा, म्हणजे तुम्हाला क्लिअर होते की हे लेअर कोणते. सगळ्यात बाहेर कोणता? कोरोना रेडिएटा, नंतर झोना पेलुसिडा, नंतर व्हायटेलाइन मेम्ब्रेन सगळ्यात आतमध्ये, त्याच्या आतमध्ये न्यूक्लियस. मग होते काय? आउट ऑफ मिलियन ऑफ स्पर्म, या ठिकाणी मिलियन ऑफ स्पर्म होते, फ्यू 100 रीच द अँपुला. कारण सांगितलं मी तुम्हाला, ड्यू टू मेकॅनिकल आणि केमिकल हजार म्हणजे इफेक्ट, परिणाम. स्पर्म इथपर्यंत पोहोचलेले आहे म्हटलं मी, ऍक्टिव्हेट झाले. कोणी गेले ऍक्टिव्हेट झाले? तुम्हाला Ca डबल पॉझिटिव्ह, प्रोस्टाग्लॅंडिन, वेस्टिब्युलर सिक्रिशन इथं पोहोचले. आता स्पर्मला एंट्री करायची ओहम मधली. आता स्पर्म आहे किती? त्या ठिकाणी नंतर मिलियन ऑफ स्पर्म होते. मी आधी सांगितलं तुम्हाला, आउट ऑफ मिलियन ऑफ स्पर्म फ्यू 100 रीच द अँपुला. मोजके पोहोचले, फ्यू 100 पोहोचले. ऍट द एंड ओनली वन स्पर्म फर्टिलाइज द ओहम. म्हणजे पहा, इथं होते मिलियन मधले इथे किती पोहोचले? फ्यू 100. आणि ऍट द एंड ओनली वन स्पर्म फ्यूज द एग. फरक समजला? वाक्याचा अर्थ लक्षात आला काय? या ठिकाणी होते वजानामध्ये जेव्हा डिपॉझिट झाले तेव्हा होते मिलियन ऑफ स्पर्म. इथून इथपर्यंत जाताना किती शिल्लक राहिले? फ्यू 100. 200 ते 300, फ्यू 100. आणि शेवटी फ्यू 100 असून काही कामाचे नाही. ओहम एकच आहे. एका ओहम समान एकच स्पर्म काढणार.
म्हणून पहिला वाक्य म्हणलं आउट ऑफ मिलियन ऑफ स्पर्म फ्यू हंड्रेड रीच द अँपुला. फ्यू हंड्रेड, इथं मिलियन होते, मिलियन मध्ये फ्यू हंड्रेड पोहोचले आणि निघला ओनली वन स्पर्म फर्टिलाइज. कसं होते फर्टिलायझेशन? फर्टिलायझेशन तुम्ही आता याला अंदर घुसलाय, कोण अंदर घुसणार? स्पर्म घुसणार. मग आता कसा घुसते तो? याच्या भोवतालचं मेम्ब्रेन आहे, साधं काढून ही झाली. आता मी साधं याच्यात दाखवतो तुम्हाला. ही झाली व्हायटेल मेम्ब्रेन, ही झाली झोना पेलुसिडा, साधीच दाखवतो मी. ही झाली कोरोना रेडिएटा, फक्त समजासाठी अशा नाही त्या अलग अलग आहे पण दाखवले. ही झाली व्हीएम व्हायटेल मेम्ब्रेन, ही झाली झेडपी झोना पेलुसिडा, ही झाली सीआर कोरोना रेडिएटा. दिसले तीन. मग काय ऍक्रोझोम जो आहे स्पर्मचा, हा जेव्हा ओहमच्या कॉन्टॅक्ट मध्ये, हा जो ऍक्रोझोम आहे स्पर्मचा, हा जेव्हा ओहमच्या कॉन्टॅक्ट मध्ये टच होईल तेव्हा तो रिलीज करते लायसिन्स. लायसिन हा ग्रुप आहे एन्झाईमचा. कोणते कोणते लायसिन? म्हणजे कोणते एन्झाईम? हायलोरोनिडेज आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. पेनिट्रेट म्हणजे आत शिरणे, छिद्र पाडणे, कोरोनाला छिद्र पाड, कोरोना रेडिएटरला छिद्र पाडणार आहे. छिद्र पाडण्याचा अंतर घुसन किती. म्हणून बघा म्हटलं मी ऍक्रोझोम ऑफ स्पर्म आफ्टर इट कमिंग इन कॉन्टॅक्ट विथ ओहम. स्पर्मचा ऍक्रोझोम जेव्हा ओहमच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला तेव्हा त्यांनी रिलीज केलेले लायसिन कोणते? हायलोरोनिडेज आणि कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. आता कोरोना काय? कोरोना रेडिएटा, याला छिद्र पाडणार आहे. हे एन्झाईम सेपरेट करते आणि डिझॉल्व करते. कोणाला? कोरोना रेडिएटरला डिझॉल्व करते. त्यामुळं स्पर्मचा हेड जो आहे, हेडवरचं हे असं घुसन अंदर कुणाच्या थ्रू? झोना पेलुसिडाच्या थ्रू, व्हायटल मेम्ब्रेनच्या थ्रू. वरची हाड एक कट झाली की पटपट ब्रेक होतात आणि हा हे जे हेड आहे आतमध्ये घुसलं, आतमध्ये आलं हे हेड, आलं हे आतमध्ये त्याला आला तो. आता तुम्ही म्हणाल मग आता एक का आतमध्ये आला, थोडा दुसरा छत्र पाडणार काय? सगळ्या स्पर्मला ऍक्रोझोमल कॅप आहे. सगळ्या स्पर्मचे ऍक्रोझोमल कॅप काय सिक्रेट करणार? लायसिन म्हणजे लायटिक एन्झाईम. लिटिक म्हणजे ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम. कोणते? हायलोरोनिडेज, कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. सारे आतमध्ये घुसेल. असं होतंय जसा एक स्पर्म आतमध्ये घुसला तसा लक्षात ठेवायचं ही जी आतली व्हायटलाईन मेम्ब्रेन आहे ही कन्वर्ट होते कशामध्ये? फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. पहिले काय होती? व्हायटलाईन मेम्ब्रेन. जसा एकच स्पर्म, एकच ओवा, एक स्पर्म आतमध्ये घुसला ती कन्वर्ट कशामध्ये झाली? फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. आणि त्यामुळे फर्टिलायझेशन मेम्ब्रेन बनल्याबरोबर ते डेव्हलप करते इलेक्ट्रिक चार्जेस. मला एक सांगा, इलेक्ट्रिक चार्ज डेव्हलप झाल्यावर दुसऱ्या स्पर्मची हिंमत आहे का आतमध्ये जायची? नाही. म्हणून बाकीचे बाहेर असताना ते गंमत पाहत. तो एकटा आतमध्ये गेला, त्याचे जे पार्ट गेले ते पाहून होता. झालं काय? पुन्हा एकदा पहा. पहिल्यांदा काय झालं? इन्सेमिनेशन म्हणजे स्पर्मची एंट्री झाली वजानामध्ये. मेल जवळ ते स्पर्म पेनिस मध्ये ते वजानात गेले. मुवमेंटसाठी मुवमेंट होते म्हटलं. मुवमेंटच्या वेळेला कपॅसिटी होते 5-6 तास लागते म्हटलं. मग आपण सांगितलं ऍक्रोझोम पहिले थिन झाली, सी डबल पॉझिटिव्हनी घुसले आतमध्ये. सी डबल पॉझिटिव्ह त्याला एक्स्ट्रा ऍक्टिव्ह केलं. मग सांगितलं सपोर्ट कोण दिला? प्रोस्टाग्लॅंडिन, वेस्टिब्युलर सिक्रेशन या सर्वांनी ऍक्टिव्हेट केलं स्पर्मला आणि स्पर्म इथून युटेरस मध्ये आले, युटेरस मध्ये अँप्युला मध्ये आले. इथपर्यंत ते किती आले? इथं होते मिलियन, इथं आले 200. शेवटी एकच स्पर्म ओहम सोबत फर्टिलाइज होणार. मग ऍक्रोझोम जी स्पर्मची ही जेव्हा कॉन्टॅक्ट मध्ये आली कुणाच्या? ओहमच्या, त्यावेळेस त्यांनी रिलीज केले लायसिन. लायसिन म्हणजे ग्रुप ऑफ एन्झाईम. लायसिन म्हणजे ब्रेकडाऊन करणारे एन्झाईम. ह्या ब्रेक करत द्यावा लागेल ना मेम्ब्रेन. पहिलं नाव सांगितलं मी हायलोरोनिडेज, दुसरं कोरोना पेनिट्रेटिंग एन्झाईम. मग या एन्झाईमने काय केलं? या ऍक्रोझोमने हे सेपरेट केली आणि डिझॉल्व केली कोरोना रेडिएटा. हे डिझॉल्व झाल्यावर पटकन स्पर्मचं हेड पास झाला कोणाच्या थ्रू? झोना पेलुसिडा आणि व्हायटल मेम्ब्रेन डायरेक्ट आतमध्ये आलं. हे
ऍक्च्युअली काय झालं आणि जसं आतमध्ये घुसलं तसं व्हाईट लाईन मेम्ब्रेन कन्वर्ट झाली कशामध्ये फर्टिलायझेशन मेम्ब्रेन यामध्ये नाहीये पण आपण डोक्यात ठेवतो म्हणून बाकीच्या स्पर्म तुझ्या डोक्यात एक प्रश्न आला असता का बाकीच्या स्पर्मने घुसणार का मग असे आहे बरोबर आहे सगळ्या स्पर्मला ऍक्रोजोमल कॅप आहे सगळे इंजाइम सिक्रेट करतील एक घुसला थोडा दुसरा घुसेल पण असं होत नाही एक स्पर्म जसा आतमध्ये घुसला व्हाईट लाईन मेम्ब्रेन कन्वर्ट झाली कशामध्ये फर्टिलायझेशन मेम्ब्रेन बाकीची एंट्री स्टॉप बाकी बसा वाट पाहत पाहिजे बरं मग नंतर काय झालं हे जे झोना पेलुसिडा होती आतली याला होता फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन फर्टिलायझिंग कुणाला झोना पेलुसिडा झोना पेलुसिडा कुणाची आहे ओहमची हे माहित पाहिजे याला काय होतं फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन ओहम जवळ आहे ठीक आहे फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन कुणासोबत बाइंड झाले ऍसिड प्रोटीन अँटी फर्टिलायझिंग ऑफ स्पर्म ऍसिड प्रोटीन स्पर्म जवळ काय ऍसिड प्रोटीन कोणतं अँटी फर्टिलायझिंग म्हणजे आता तुमच्या डोक्यात काय बसलं असेल ओहम जवळ काय फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन फर्टिलायझिंग रिसेप्टर प्रोटीन आहे म्हणजे असं म्हणू आपण सरळ एका भाषेत ओहम जवळ फर्टिलायझिंग स्पर्म जवळ अँटी फर्टिलायझिंग त्याचं ऍसिड प्रोटीन आहे का प्रोटीन आहे ओहम जवळ काय ओहमच्या झोना पेलुसिडा जवळ काय फर्टिलायझिंग स्पर्म जवळ काय अँटी फर्टिलायझिंग आणि त्यामुळं स्पर्म आणि ओहम एकत्र आले कारण त्याची काय झाली रिॲक्शन कॉम्पॅटिबिलिटी मॅच झाली जसं ज्या कुंपाची काम चाबी त्याच कुंपाला लागते तसे ते दोघांची रिॲक्शन झाली मॅच झाली म्हणजे ओहमच्या झोना पेलुसिडा जवळ काय होतं फर्टिलायझिंग स्पर्म जवळ काय होतं अँटी फर्टिलायझिंग दोघांची रिॲक्शन झाली आणि ती रिॲक्शन स्पेसिफिक आहे म्हणजे विशिष्ट स्पर्म विशिष्ट ओहम सोबतच काय होते फ्यूज होते स्पेसिफिक आहे आणि अशा प्रकारे एंट्री झाली स्पर्मची कशामध्ये एक मध्ये इथपर्यंत समजलं सगळं तर इथपर्यंत तुम्हाला वाचून घ्यायचं आहे कारण हा टॉपिक कठीण आहे पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा टॉपिक ठेवू